नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण 100% अनुदानित अशा एका अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची शिक्षक भरतीविषयीची जाहिरात बघणार आहोत. यामध्ये माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक तसेच कनिष्ठ लिपिक अशा प्रकारची पदे आहेत. या जाहिरातीमधील सर्व पदे ही 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर जाहिरात आहे 100% अनुदानित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची. श्री गजानन महाराज बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, विळेगाव, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम ही अल्पभाषिक लमानी अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे. या संस्थेद्वारा संचालित जय बजरंग माध्यमिक विद्यालय व श्री वसरामजी नाईक उच्च माध्यमिक विद्यालय, भुली, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, भारतीय संविधानातील कलम 30(1) व शासन निर्णय शालेय क्रीडा विभाग 13 जुलै 2016 व 10/6/2022 नुसार अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेला प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे भरण्याच्या प्राप्त अधिकारानुसार श्री गजानन महाराज बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, विळेगाव, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम द्वारा संचालित जय बजरंग माध्यमिक विद्यालय व श्री वसरामजी नाईक उच्च माध्यमिक विद्यालय, भुली, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम या शाळेतील खालील नमूद केलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांमधून भरायची आहेत. मित्रांनो, या ठिकाणी एकूण 6 प्रकारची पदे रिक्त आहेत. ही 6ही पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. त्यासाठी ही जाहिरात संपूर्ण सविस्तर जाणून घ्यायची आहे. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षण सेवक, वर्ग 9वी ते 10वी पूर्ण वेळ. याकरिता एकूण 2 पदे या जाहिरातीद्वारे भरण्यात येणार आहेत. विषय आहे मराठी आणि इंग्रजी. माध्यम आहे मराठी. अनुदानाचा प्रकार आहे, हे पद 100% अनुदानित आहेत. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BA मराठी आणि इंग्रजी तसेच B.Ed. मानधन या पदाला शासन नियमानुसार मानधन असणार आहे. पद रिक्त होण्याचा तपशील. हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद. पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षण सेवक, वर्ग 9वी ते 10वी पूर्ण वेळासाठी हे पद असणार आहे. याकरिता एक पद या जाहिरातीद्वारे भरण्यात येणार आहे. विषय आहे गणित. माध्यम आहे मराठी. अनुदानाचा प्रकार. हे पद 100% अनुदानित आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BSc गणित, B.Ed. मानधन या पदाला शासन नियमानुसार मानधन असणार आहे. पद रिक्त होण्याचे कारण. हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे. यानंतरचे पद जाणून घेण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच सदैव प्रयत्न करत राहू. या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद. पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षण सेवक, वर्ग 6 ते 8 पूर्ण वेळासाठी. याकरिता एक पद या जाहिरातीद्वारे भरण्यात येणार आहे. विषय आहे सामाजिक शास्त्र आणि भूगोल.
माध्यम आहे मराठी. अनुदानाचा प्रकार, हे पद 100% अनुदानित आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BA सामाजिक शास्त्र B.Ed तसेच TET उत्तीर्ण आवश्यक आहे. मानधन, या पदाला शासन नियमानुसार मानधन असणार आहे. पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे. या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद, पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षण सेवक, वर्ग 6 ते 8 करिता पूर्ण वेळासाठी. याकरिता एक पद या जाहिरातीद्वारे भरण्यात येणार आहे. विषय आहे विज्ञान, माध्यम आहे मराठी. अनुदानाचा प्रकार, हे पद 100% अनुदानित आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BSc विज्ञान B.Ed तसेच TET उत्तीर्ण पदवीधर. मानधन, या पदाला शासन नियमानुसार मानधन मिळणार आहे. पद रिक्त होण्याचा तपशील, हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे. या ठिकाणी रिक्त असलेले पाचवे पद, पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक पूर्ण वेळ. याकरिता एक पद या जाहिरातीद्वारे भरण्यात येणार आहे. अनुदानाचा प्रकार, हे पद 100% अनुदानित आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BA किंवा BSc तसेच MSc आणि टायपिंग इंग्रजी आणि मराठी 30 किंवा 40 शब्द प्रति मिनिट. मानधन, या पदाला शासन नियमानुसार मानधन मिळणार आहे. पद रिक्त होण्याचा तपशील, हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे. टीप दिलेली आहे. 1. संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही. 2. पदवींना 50% गुण आवश्यक तसेच MSc पात्र असावे. तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक 30 मार्च 2026 रोज सोमवार सकाळी 11 वाजता सर्व मूळ कागदपत्रांसह व साक्षांकित प्रतींसह मुलाखतीस स्वतः उपस्थित राहावे. कोणताही प्रवास भत्ता अथवा मानधन दिले जाणार नाही. मुलाखतीचे स्थळ आहे जय बजरंग माध्यमिक विद्यालय व श्री वसरामजी नाईक उच्च माध्यमिक विद्यालय भुली, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. ही जाहिरात अध्यक्ष श्री गजानन महाराज बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ विडेगाव, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम तसेच मुख्याध्यापक जय बजरंग माध्यमिक विद्यालय व श्री वसरामजी नाईक उच्च माध्यमिक विद्यालय भुली, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 30 मार्च 2026 मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे. कारण या ठिकाणी 6 पदे रिक्त आहेत आणि ही 6 पदे 100% अनुदानित आहे. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.